आजच्या मननामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर विजयी व्हायचं असेल तर आपल्याला प्रभूला बिलगून राहण्याची गरज आहे. आणि हे नवीन वर्ष आपल्याला देवानं दाखवलेलं आहे की त्याची कृपा दया आहे आपल्यावर. आम्ही काहीतरी चांगलं केलेलं आहे म्हणून नव्हे, परंतु ही त्याची दया आमच्यावर झालेली आहे. त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी राहूया. आणि म्हणून मला अ, एका मंडळीचं उदाहरण द्यायचं आहे पवित्र शास्त्रामध्ये. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये येऊया. प्रेषितांची कृत्ये त्याच्या अगोदर 7व्या अध्यायामध्ये स्टेफनानं जे काही साक्ष दिलेली आहे त्या ठिकाणी ती फार महत्वाची अशी साक्ष आहे. त्यानं अब्रामापासून सुरू करून मोशेपर्यंत तो आला. सगळ्यांचा इतिहास त्यानं सांगितला त्या लोकांना. आणि ते लोक त्याच्यावर चिडले ते. आणि त्यानं असं म्हटलेलं आहे त्यांना, आणि अशा तुम्हाला देवदूतांच्या योगी योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळलं नाही. 7व्या अध्यायामध्ये शेवटचं वचन आहे ते 53वं वचन. आणि म्हणून ते स्टेफनाचं भाषण ऐकून 54व्या वचनात ते काय करत आहेत बघा. त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात इतकं झोंबलं की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांनी आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचं तेज देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि म्हणून त्याचं भाषण ऐकून ते लोक त्याच्यावर रागावले. त्या ठिकाणी जे ख्रिस्ती लोक होते त्यांची पांगापांग देखील झालेली आहे, त्यांचा छळ देखील झालेला आहे. तर आपण जेव्हा 11व्या अध्यायात येतो, प्रेषितांची कृत्य 11वा अध्याय आणि 19व्या वचनापासून, त्या ठिकाणी फार सुंदर असं ते चित्र दिलेलं आहे त्या मंडळीचं. आणि ती मंडळी परराष्ट्रीयामधून झालेली ख्रिस्ती मंडळी आहे. आणि म्हणून 19व्या वचनात असं म्हटले, स्टेफनावरून उद्भवलेल्या छलामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंतुकिया येथपर्यंत फिरून यहुद्यांना मात्र देवाचं वचन सांगत असत. एवढं जरी काय झालं, स्टेफनाचं मरण झालं, त्या लोकांचा छळ झाला, त्यांची पांगापांग देखील झालेली आहे, परंतु ते विश्वासामध्ये खंबीर राहिलेले आहेत. आणि म्हणून आपण कित्येक विश्वासणारे आपण सेवा करत इकडे तिकडे जात असतो. आमच्या हातून देखील सेवा होते, परंतु आज देखील आपल्याला दिसून येतं की अशाच प्रकारे ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांची पांगापांग देखील झालेली आहे आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी त्या लोकांचं जे उदाहरण आहे आपल्याला, ते आपण उदाहरण घेऊया आणि आपण निराश होऊ नये. तर प्रभूची सेवा प्रामाणिकपणाने पुढे करत जाण्यास तो आम्हाला ह्या ठिकाणी एक धडा शिकवत आहे. असं झालं तरी उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र, अंतुकिया येथपर्यंत फिरून यहुद्यांना मात्र देवाचं वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरनेकर होते. ते अंतुकियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेनी लोकांशी सांगू लागली. आणि 21वं वचन किती महत्वाचं आहे. का बरं हे सगळं ते करण्यास समर्थ ठरले? कारण तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. किती चांगली साक्ष आहे त्यांची. एवढ्या सगळ्या संकटातून समस्येतून जात असताना देखील त्यांनी प्रभूची सेवा करण्याचं बंद केलं नाही. ते घाबरून बसले नाहीये, परंतु धिटाने प्रभूची सेवा पुढे नेत त्यांनी, कारण तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. आणि म्हणून त्यांच्याविषयीचं वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले. तेव्हा त्यांनी बर्नबाला अंतुकियास पाठवलं. त्यांनी जे काही हे कार्य केलेलं आहे, अशा परिस्थितीमधील, जरी बिकट परिस्थिती आहे, सोयीची परिस्थिती नाही आहे, कित्येकांना अगदी सोयीस्कर अशा वातावरणात आपल्याला सुवार्ता गाजवण्याची आपल्याला सवय आहे, परंतु जेव्हा बिकट परिस्थिती येते तेव्हा देखील आपल्याला प्रभूची सेवा पुढे न्यायची आहे. त्याची सुवार्ता आपल्याला सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोकांनी विश्वास धरून ते प्रभूकडे वळाले. त्यांच्या विषयीचं वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले.
तेव्हा त्याने बर्नबाला अंतियोक्यास पाठवलं. आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये जे काही कार्य होतं ते दुसऱ्याच्या जेव्हा कानी जातं तेव्हा त्यांना देखील उत्तेजन मिळतं. आणि म्हणून यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आलं तेव्हा त्यांनी बर्नबाला अंतियोक्यास पाठवलं. आणि 23वं वचन पहा, तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला. किती सुंदर उदाहरण आहे आपल्या. जेव्हा बर्नबा त्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी त्या मंडळीमध्ये त्याने देवाची कृपा पाहिली. त्याचा अर्थ काय? देवाचं सान्निध्य त्याने पाहिलं त्यांच्यामध्ये. किती चांगलं उदाहरण आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील वैयक्तिकरित्या, कौटुंबिकरित्या आणि आपल्या मंडळीमध्ये देखील जर देवाची कृपा आपल्यामध्ये असेल तर दुसऱ्यांना देखील ती दिसावी, म्हणजे ते देखील हर्षित होत. आणि ही तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्यांनी त्या सर्वांना बोध केला की तुम्ही दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला प्रभूला बिलगून राहण्याची गरज आहे. जर आपण प्रभूला बिलगून राहू तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला विजय मिळत राहील. कारण तो विजय आम्ही नाही मिळवणार, तर प्रभू आम्हाला ते मिळवून देणार आहे. प्रभू ते सर्व कार्य करणार. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्याविषयी साक्ष दिलेली आहे. बर्नबा ह्याचा अर्थ काय आहे बरं? बर्नबा ह्याचा अर्थ उत्तेजन देणार. आणि त्याने येऊन त्या लोकांना उत्तेजन दिलं. आणि त्याच्याविषयी साक्ष दिलेले 24व्या वचनात, तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. त्याची साक्ष देखील बघा किती चांगली आहे. तो चांगला मनुष्य होता असं म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण. आणि म्हणून अशा रीतीनं जर त्याची साक्ष जर चांगली होती म्हणून त्या ठिकाणी प्रभूला पुष्कळ जण मिळाले. पुष्कळ वेळा आपली साक्ष अशी आपल्याला ठेवण्याची गरज आहे. कारण दुसरे जेव्हा ते ऐकतात आपली साक्ष, ते देखील प्रभू जवळ येतात. ते देखील प्रभूवर विश्वास ठेवतात. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, नंतर पौलाचा शोध करायला तो तारसाच गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतियोक्यास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकवलेलं. मंडळीमध्ये वर्षभर ते राहिले, मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतियोक्यात मिळालेलं आहे. ही पहिली मंडळी आहे अंतियोक्याची की त्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा मिळाले. कारण त्या ठिकाणी किती चांगलं कार्य झालेलं. कारण तेव्हा प्रभूचा हात त्यांच्यावर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळाले. आपल्याला देखील या नवीन वर्षामध्ये प्रभूला बिलगून राहण्याची आपल्याला फार गरज आहे. एक वचन वाचतो मी जुन्या करारामध्ये 2 राजे याचा 18वा अध्याय. या ठिकाणी हिजकिया राजाची थोडी माहिती दिलेली आहे. तो अगदी तरुण आहे, पहा 25 वर्षाचा आहे आणि त्यानं त्या ठिकाणी 29 वर्ष राज्य केलेलं आहे. 18वा अध्याय 2 राजे. आणि त्याच्याविषयी साक्ष दिलेले आहे. पहा त्यानं काय केलेलं आहे पहा. त्या ठिकाणी तिसरं वचन मी वाचतो. 2 राजे 18वा अध्याय. त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तीस्तंभ फोडिले, आशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पुतळी सर्पाचे चूर्ण केले. कारण हा काळ पावेतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळीत होते. ते मूर्तीपूजा करू लागले होते. म्हणून त्याने त्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या. पुष्कळ वेळाला आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये आपण अडकून बसतो. असे किती ख्रिस्ती असे बांधव आहेत अशा गोष्टीमध्ये अडकून पडतात. परंतु त्या ठिकाणी त्यानं हिजकियाने त्या सगळ्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत. आणि म्हणून 5व्या वचनात म्हटलेलं आहे, इस्रायलाचा देव परमेश्वर याजवर त्याचा भाव असे, त्याच्या मागून यहुद्याचा सर्व राजामध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. किती चांगली साक्ष आहे.
जशी बर्नबाची साक्ष आम्ही पाहिली, तशी ह्या ठिकाणी हिजकियाची आपण साक्ष ह्या ठिकाणी पाहतो. सर्व राज्यामध्ये त्याचा तोडीचा कोणी होऊन गेला नाही, तो त्याच्यापूर्वी झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला आणि त्याला अनुसरण्याचे त्यानं सोडलं नाही. किती चांगली साक्ष त्यानं दिलेली आहे. जर रूथच्या पुस्तकात जर आपण गेलो, अनेक उदाहरण मी देतो. रूथचं पुस्तक पहिला अध्याय, त्या ठिकाणी ती देखील विधवा आहे. आणि मग 14वं वचन, मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या. अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहील. बघा, ही रूथ मोवाबी होती, परंतु नोमी तिची सासू आहे, ती इस्रायली होती, आणि म्हणून तिनं तिला ओळखलं होतं. देवाची प्रीती, देवाची कृपा तिनं पाहिली होती. तेव्हा ती तिला म्हणाली, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा, असं नोमी तिला म्हणाले. परंतु रुथेनं उत्तर काय दिलेलं आहे पहा, 16व्या वचनात. रूथ म्हणाली, मला सोडून जाईन, माझ्या मागे न येता परत जा, असा आग्रह मला करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. म्हणून आपल्याला किती प्रभूला बिलगून राहण्याची गरज आहे. जरी काही परिस्थिती आली, आपल्या इच्छेप्रमाणे जरी काही गोष्टी घडल्या नाही, जरी संकट आली, निराशा आली, तरी आपल्याला प्रभूला बिलगून राहण्याची गरज आहे. ती म्हणते की तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल. मृत्यू खेरीज करून तुमचा माझा कशाने वियोग झाला, तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक कर. किती सुंदर उदाहरण आहे तिचं. आणि म्हणून शमूएलाचं देखील मी शमूएलाच्या या पुस्तकामध्ये देखील एक उदाहरण देतो. दाविदाचे 3 शूरवीर आहेत, त्यामधला एक शूरवीर जो आहे, 3 शूरवीर असे आहेत की त्याचे जवळजवळ एकूण 37 असे शूरवीर आहेत, परंतु त्याच्यामध्ये 3 असे शूरवीर आहेत की ते महाशूरवीर आहेत. आणि परंतु त्यांनी किती कमाल केलेली आहे पहा. दुसरं शमूएलाचं 23वा अध्याय आणि 9वं वचन. त्याच्या खालोखाल एलाजार बिन दोदै बिन अहोही हा होता. दाविदाबरोबरच्या 3 महावीरापैकी हा एक होता. युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ट्यास तुच्छ लेखून इस्रायल लोक त्याच्यावर चालून गेले. तेव्हा आपला हात थकून तरवारीस चिकटून जाई तोवर एलाजार पलिष्ट्यास मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला. त्याच्या मागून लोक गेले, ते केवळ लुटालूट करायला गेले, परंतु हा जो दोदै बिन अहोई आहे, तो आपल्या धन्यासाठी त्या ठिकाणी लढाई करत आहे. त्याचा हात त्या तलवारीला चिटकून राहिलेला आहे असं म्हटलेलं आहे. तोपर्यंत तो त्या बरोबर लढत होता. आपल्याला देखील प्रभूच्या ह्या राज्यामध्ये आपल्याला देखील असं लढायचं आहे. आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये ते वचन आहे पहा, 12वं वचन. असं म्हटलेलं आहे, कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. जीव, आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणार, मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असा. आणि म्हणून तो जो शूरवीर होता दाविदाचा, तो अगदी वेगळा असा होता, इतर शूरवीरांचा सारखा नाही. तो महान शूरवीर होता, कारण त्याचा सहवास दाविदाबरोबर होता. कारण दाविदाचा सहवास परमेश्वराबरोबर कितीतरी दाट असा होता. आणि म्हणून हा अनुभव त्या शूरवीराला देखील आला. तो त्या धन्यासाठी हाताला तलवार चिकटूपर्यंत तो त्या ठिकाणी त्या बलिष्ठांच्या बरोबर लढत आहे. आणि म्हणून आपल्याला देखील प्रभूसाठी लढण्याची गरज आहे. आपल्याला देखील त्यासाठी शूरवीर होण्याची गरज आहे. आणि म्हणून योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, योहानाचा 15वा अध्याय 4 आणि 5वं वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण आपल्या फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही.
आणि म्हणून आपल्याला प्रभूमध्ये राहण्याची गरज आहे. हे नवीन वर्षामध्ये आपण निश्चय करूया की आपण प्रभूमध्ये निकटवर्तीनं राहूया, त्याला बिलगून राहूया. त्याच्यामध्ये प्रभूमध्ये आणि आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची दरी निर्माण होऊ नये. ती दरी निर्माण झाली होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामुळे ती दरी एक करण्यात आलेली आहे. आणि म्हणून त्याबद्दल आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपकार स्तुती करूया, त्याला आपण धन्यवाद देऊया. इफिसकराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ते दिलेला आहे तो भाग. आणि म्हणून आपण तिकडे जाणार नाहीये. परंतु कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. म्हणून आपल्याला प्रभूमध्ये राहिल्याला आपल्याला फळ देखील देत आहे. आपल्यामधून फळ दिसून येत, जसं त्या अंतुकियाच्या मंडळीमध्ये फळ दिसून आलं. पुष्कळ लोकांनी विश्वास ठेवला. जेव्हा बर्नबा देखील आला तेव्हा त्याची सेवा पाहून दुसऱ्याने देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. हेच ते फळ आहे, आत्म्याचं फळ. आणि म्हणून या ठिकाणी 15व्या अध्यायात योहानाच्या असं म्हटलेलं आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. आपल्याला प्रभूला बिलगून राहण्याची गरज आहे. आणि 7व्या वचनात असं म्हटलंय, तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला मी प्राप्त होईल. बघा, आपल्याला जर प्रभूमध्ये आपण जर बिलगून राहू, आपण जे काय मागू, जे काय आम्ही विनंत्या प्रभूला करू, त्या सर्व तो मान्य करणार आहे. तो आम्हाला सर्व काही विपुल असं देणार आहे. आणि म्हणून तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचं गौरव. आपण देवा प्रभूला बिलगून राहतो, आपल्या जीवनातून प्रभूचं गौरव होतं, आणि ते किती महत्वाचं आहे. यिर्मयाचा 13वा अध्याय 11व्या वचनामध्ये देखील प्रभूची इच्छा आहे का आहे बरं. त्या ठिकाणी असं म्हणतो प्रभू परमेश्वर त्या इस्रायल लोकांना म्हणत आहे, यिर्मया 13 आणि 11वं वचन, इस्रायलाचे सर्व घराणे व यहुदाचे सर्व घराणे यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझं नाम स्तुती व भूषण यास कारण व्हावे, म्हणून कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो तसं त्यांनी मला लगटून राहावे. जसं लहान लेकरू आपल्या आईला लगटून राहतं, तसं आपल्याला आपल्या प्रभूला लगटून राहण्याची गरज आहे. या ठिकाणी इस्रायलाच्या लोकांच्या बद्दल प्रभूने त्या ठिकाणी त्यांनी इच्छा दाखवलेली आहे की त्यांनी काय व्हावं, माझी प्रजा व्हावं, त्यांनी माझं नाम स्तुती भूषण ह्याच ते कारण व्हावे. आपल्याला देखील प्रभूचं नाव, त्याचं स्मरण, त्याची स्तुती, त्याचं वैभव, त्याचं भूषण यास आपण कारण असलेलं पाहिजे. आपण दुसऱ्या गोष्टीबद्दल कितीतरी कौतुक करतो, आपण आपल्या प्रभूचं कौतुक अशा प्रमाणे करूया. कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो तसं त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले आहे. असं करण्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला प्रभूला आपल्या लगटून राहण्याची गरज आहे. तेव्हा तो आपल्याकडून पुष्कळ कार्य करून घेईल. जे काही आपल्याला अशक्य वाटतं ते देखील तो शक्य करून देईल. आपल्याला त्याला लगटून राहण्याची, त्याला बिलगून राहण्याची गरज आहे. लूक शुभारमानाचा 9वा अध्याय, आणि त्या ठिकाणी देखील प्रभूने एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी आहे. त्या ठिकाणी पुष्कळ लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य व्हायचं आहे. पुष्कळ असे शिष्य होण्यासाठी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे येत होते. 9वा अध्याय आणि 59वं वचन मी वाचतो. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुराव्यात जाऊ दे. त्या ठिकाणी कारण देत आहे तो की मला अगोदर माझ्या बापाला पुरायला जाऊ दे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे बघा, त्याला उत्तर दिलं. तो त्याला म्हणाला, मेलेल्याला आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन मात्र काय कर, देवाच्या राज्याची घोषणा. मेलेल्यांना पुरू दे त्या मेलेल्यांना, परंतु तुझं काय काम आहे, तुला जे काही जबाबदारी दिलेली आहे ते काय आहे बरं. जाऊन तू देवाच्या राज्याची घोषणा कर.
त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मी आपल्या मागे येईन. असे पुष्कळ आहेत की प्रभूच्या पाठीमागे यायला तयार आहेत, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप देऊ. अनेक कारण तो सांगत आहे. दुसरा एक व्यक्ती, मला पहिल्यांदा माझ्या घरच्या माणसांना भेटू द्या, निरोप देऊ द्या, मग मी तुमच्या मागे येईन. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं काय उत्तर दिलेलं आहे पहा, 62व्या वचनात. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाहीये. किती स्पष्ट दिलेलं आहे. आपल्याला ही जबाबदारी दिली आहे प्रभूने, आपल्याला त्याची सेवा करण्यास निवडले, आणि म्हणून ही जबाबदारी आपल्याला प्रामाणिकपणाने पार पाडण्याची गरज आहे, विश्वासानं पार पाडण्याची गरज आहे. जरी त्याला काही किंमत आपल्याला मोजावी लागेल, ज्याप्रमाणे तो दाविदाचा एक तो शूरवीर असं म्हटलेलं आहे. हाताला ती तलवार चिकटून राहीपर्यंत तो त्या लोकांशी लढत होता. दुसरे लोक लुटालूट करण्याला गेले, परंतु तो गेला नाही. तो आपल्या धन्याची जी काय सेवा आहे ती करत राहिला. पहिला जो शूरवीर आहे त्यानं भाल्यानं 800 लोकांना मारलेला आहे. त्या ठिकाणी दिलेलं आहे, मी ते वाचलेलं नाही. 800 लोकांना तो मारत होता. जवळजवळ 5 ते 6 तास त्या ठिकाणी तो लढत होता आपल्या धन्याच्यासाठी, कारण तो दाविदाच्या सहवासात होता. त्याचा सहवास कसा होता बरं? कारण दावीद परमेश्वराच्या सहवासामध्ये होता, आणि म्हणून आपण देखील अशा प्रकारे शूरवीर बनूया. आणि म्हणून शेवटचं वचन वाचतो मी, 1 कोरिन्थ्याचा 3रा अध्याय. 1 कोरिन्थ्याचा 3रा अध्याय त्याचं 11वं वचन, 12वं आणि 13वी वाचून मी बंद करतो. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने रुपे मौल्यवान पाषाण लाकूड गवत पेंडा ह्यानी बांधितो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचं काम उघड होईल. तो ते दिवस उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल, आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. आपल्याला कसं बांधायचं आहे बरं? सोने रुपयानी मौल्यवान पाषाण अशा गोष्टींनी. आणि म्हणून 9व्या वचनात म्हटलंय, का बरं तसं करायचं आहे? कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. आम्ही काय आहोत? देवाचं शेत आहोत. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारे सेवा करायची आहे. आपल्याला त्याला बिलगून राहायचं, त्याला आपल्याला लगटून राहण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रभू आपल्या जीवनातून देखील पुष्कळ अशा अद्भुत गोष्टी तो आपल्याकडून करून घेईल.